तुम्ही कधी सकुलेंट एक पानापासून तयार केलं आहेत का? किंवा प्रयत्न जरी केला असेल आणि ते सक्सेस नाही झालं असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नाही 4 अशी पद्धती सांगेल, जेणेकरून तुम्ही जे प्रपोगेशन करणार त्याचे तुम्हाला रिझल्ट डेफिनेटली मिळणार. आणि मी जी पद्धत सांगणार आहे, आपल्याला खत, पाणी, माती यापैकी कशाचीच गरज नाही आहे. आश्चर्य वाटत आहे ना? पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे हेच बघणार आहे. तर चला सुरू करूयात. जे सकुलेंटचे लीव्स असतात ना, म्हणजे की जे पानं, त्याच्यामध्ये पाणी अगदी त्यांनी कंटेन केलेलं असतं. तुम्ही बघू शकतात यांचे जे पानं असतात ते खूप असे जाडे जाडे असतात. तर तुम्हाला ते 24 तासपर्यंत ठेवायचे आहे, जेणेकरून ते कॅलस फॉर्म होतील. म्हणजे पाण्याचा खालचा भाग सुकेल आणि जेव्हा आपण प्रपोगेशन करू तेव्हा ते पानं गळणार नाही किंवा खराब नाही होणार. तर पहिलं मेथड जे आपण बघत आहे ते आहे ड्राय प्रपोगेशन. म्हणजे की या टेक्निकमध्ये आपण विना पाणी किंवा खताचा वापर करून हे प्रपोगेशन करणार आहे. जे तुम्हाला मीडियम दिसत आहे ते मी घेतलं आहे कोकोपीट. कोकोपीट म्हणजे जे नारळाचे सालपट असतात त्याच्यापासून बनवलं जातं. तुमच्याकडे जर हे नाही असणार तर तुम्ही मातीचा सुद्धा वापर करू शकतात, फक्त त्यात पाणी नाही घालायचं आहे. आणि अशा प्रकारे सगळे पानं तुम्हाला असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही सकुलेंटचं पान लावू शकता, जसं एचेवेरिया, सीडम, जेलीबीन, स्नेक प्लांट, झिझी प्लांट, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, स्ट्रिंग ऑफ हार्ट्स. जितकेही तुम्हाला वाटत असतील किंवा तुमच्याकडे असतील ते तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करू शकतात. मी इथे सीडमची एक व्हेरायटी घेतली आहे आणि एक डॉंकी ट्रेल आहे. अजून 2-3 प्रकारचे असे सकुलेंट घेतले आहे. तुम्ही इथे तुमच्या चॉईसचे सकुलेंट घेऊ शकतात. आणि एक टिप जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जे तुम्हाला कोकोपीट दिसत आहे त्याच्यात मी पाणी सध्या घातलेलं नाही आहे, कारण आपण ड्राय प्रपोगेशन करत आहोत. तर तिथे आपल्याला कुठलंही लिक्विड फर्टिलायझर किंवा रूटिंग हार्मोन्स जे आपण मुळा येण्यासाठी किंवा मुळाच्या ग्रोथ होण्यासाठी देतो, हे काहीही द्यायचं नाही आहे. तुम्ही बघू शकतात मी सुद्धा काही नाही दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, कारण जे छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला शेअर करत आहे हे तुमच्या खूप कामात येणार आहे. आणि हे जर तुम्ही फॉलो करत असणार तर बिलकुल तुम्हालासुद्धा रिझल्ट मिळणार आहे. या प्रपोगेशनमध्ये मी एक चूक केलेली आहे जी तुम्हाला अजिबात करायची नाही आहे. आपण जेव्हा याचा रिझल्ट बघू तेव्हा आपण त्या चूकबद्दल बोलूया. आणि हा माझा अनुभव आहे, त्यामुळे हे शेअर करणं मला गरजेचं आहे. तर आता जेवढे पण मी पानं याच्यात लावले आहेत ते मी असं इनडायरेक्ट लाईटमध्ये ठेवेल. लोकेशन अगदी महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला रिझल्ट मिळण्यासाठी. तुम्हाला हे जे पानं लावलेले आहेत तुम्ही हे अगदी घरात बंद कमऱ्यात किंवा जिथे अजिबात लाईट किंवा प्रकाश नाही आहे अशा जागेवर नाही ठेवायचं आहे. हे तुम्ही बाल्कनीमध्ये, जिथे इनडायरेक्ट लाईट येतो, सूर्याचा थोडा थोडा प्रकाश याला मिळेल आणि हवाचा छान आदानप्रदान असेल, तिथे तुम्ही याला ठेवा. तर हे तुम्हाला रिझल्ट मिळतील. आपण बघू शकतो अगदी सोप्या पद्धतीने मी असे 2 कंटेनर तयार करून घेतले आहे. आणि जे कंटेनर आहे ज्याच्यात आपल्याला फ्रूट्स येतात ते मी सांभाळून ठेवले होते, त्याच्यातच मी प्रपोगेट केलेले आहे. तर एक वेस्टचा आपण छान वापर करू शकतो प्रपोगेशनसाठी. जर तुमच्याकडे पण असतील तर तुम्ही पण हे ट्राय करू शकतात. आता हे जे वनस्पती दिसत आहे ही कलांचोची व्हेरायटी आहे. हा पण सकुलेंटचाच एक प्रकार आहे. हा हँगिंग बास्केटमध्ये किंवा असं जेव्हा हा वाढतो ट्रेलिंग ॲज अ ट्रेलिंग खूप छान दिसतो. आणि हे पण मी सेपरेट लावत आहे. हे तुम्ही कटिंग आणि पानापासून पण लावू शकतात. पुढे याचा रिझल्ट दाखवते. आता दुसरी पद्धत जी आपण बघणार आहोत तिला म्हणतात एअर प्रपोगेशन. हे पाहून तर तुम्हाला खूप आश्चर्य किंवा अचंबित वाटणार आहे, कारण हे प्रपोगेशन जेवढं युनिक आहे तेवढेच कमाल याचे रिझल्ट आहे. एक टिप लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला जे पानं तुम्ही घेणार ना ते एकदम म्हणजे असे छान हेल्दी मॅच्युअर्ड असायला पाहिजे. असे बिलकुल अर्धवट तुटलेले फुटलेले किंवा ज्यांना काहीतरी डिझीज असतील किंवा काहीतरी किडे लागले असतील असे पानं तुम्ही घेऊ नका. पानं काढताना नेहमी ट्विस्ट करून काढा, जेणेकरून ते पूर्णपणे छान असे तुटतील. तुम्हाला एक सुई धागा घ्यायचा आहे आणि जसं आपण फुलांची माळा करतो अगदी तसंच हे पानं पण तुम्हाला अशा पद्धतीने ओळून घ्यायचे आहे. युनिक अँड आश्चर्यचकित वाटत आहे ना? कमेंट करून नक्की सांगा. आणि हे तुम्हाला लोकेशन पण मी याची सांगते. तुमच्या बाल्कनीमध्ये
जेणेकरून याला इनडायरेक्ट लाईट मिळेल ना, अशा ठिकाणी तुम्ही याला लटकवा. किंवा घरातसुद्धा विंडो जिथे असेल तिथे थोडा सूर्यप्रकाश येत असतील किंवा सकाळचं 1-2 तासाचं ऊन जरी येत असतील तरी तुम्ही हे तिथे टांगू शकता. ही पद्धत एवढी लो मेंटेनन्स आहे की तुम्हाला याच्यात पाणी द्यायची सुद्धा गरज नाही आहे. रिझल्ट बघूया. हे अगदी 10 दिवसांचं रिझल्ट मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याच्या खालच्या भागाने अगदी छोटे याचे रोपं निघायला लागले आहे. म्हणजे यांचं प्रोपगेशन स्टार्ट झालं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की मग यांना पाणी कधी द्यायचं? अगदी जेव्हा यांचे मुळा किंवा जे रूट्स असतील ते थोडे जेव्हा वाढतील तेव्हा तुम्ही पाणीचा थोडा स्प्रे यांना करत राहा. आणि जेव्हा थोडे बेबी पप्स मोठे होतील तेव्हा तुम्ही यांना शिफ्ट करू शकतात सकुलेंट्स पॉटिंग मिक्समध्ये. ट्रान्सप्लांट किंवा रिपोर्टिंगची घाई अजिबात नाही करायची आहे. जर तुम्ही यांना लवकर मातीत शिफ्ट केलं तर हे मरू शकतात, कारण हे वॉटर सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे की यांना जर जास्त पाणी तुम्ही घातलं तर यांचे मुळा सडून खराब होतात. म्हणून हे जेव्हा व्यवस्थित जडं किंवा मुळा बनवतील तेव्हाच तुम्ही सकुलेंट मिक्समध्ये ट्रान्सप्लांट करा. आता जे मी कोकोपीटमध्ये लावले होते ते पण तुम्ही पाहू शकतात. त्याच्यात पण अगदी लहान छोटे रोपं किंवा बेबी पप्स असे तयार व्हायला लागले आहे. आणि हे सगळ्या पानांसोबत झालं आहे. काहीतरी जे आहे जे अजून डेव्हलप नाही झाले आहे ते पण काही दिवसात होतील. पुढे आपण याचा पूर्ण रिझल्ट बघूया. आता याच्यात छोटे रूट्स आले आहे आणि बेबी प्लांट पण आले आहे. हे आपण कोकोपीटमध्ये लावलं आहे तर आपण यांना सध्या पाणी घालू शकतो. आणि पाणी तुम्हाला असं ग्लास भरून, तांब्या भरून किंवा एकदम मग भरून असं नाही टाकायचं आहे. फक्त जसं आपण स्प्रे बॉटलने स्प्रे करतो तसं तुम्ही करू शकतात किंवा हाताने असं पाणी शिंपडू शकतात. जेणेकरून हे ओव्हर वॉटरिंग नाही होणार, म्हणजे याला जास्त पाणी नाही होणार आणि हे गळणार नाही. तुम्ही जर हे कुंडीत लावत असणार तर कुंडीत खालून छिद्र नक्की करा, जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते छिद्रातनं बाहेर निघून जाईल. जे दुसरे कलांचोचे पानं मी लावले होते हे 20 दिवसानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकतात. अगदी पानापासून 20 ते 25 रोपं तयार झाले आहे. आता मी 15 दिवसासाठी गावाला गेली होती. काल जेव्हा मी आली तेव्हा मी यांना पाणी दिलं, कारण यांच्या रूट्स आली होती, मुळा आली होती, तर यांना सध्या पाण्याची गरज आहे. पण 15 दिवसापर्यंत मी यांना काहीच पाणी दिलं नाही. तुम्ही बघू शकतात अगदी कटिंगसुद्धा ग्रो झालेली आहे. छोटे पानं त्या कटिंगला आले आहे आणि पानांच्या वरतीसुद्धा 2-3 रोपं तयार झाले आहे. आता ती चूक मी सांगते तुम्हाला जी तुम्हाला करायची नाही आहे. आता हे कलांचोचे पानं आहे ना, हे जास्त वॉटर कंटेनिंग नाही आहे आणि एकदम बारके आहेत. तर तुम्ही यांना सेपरेट कंटेनरमध्ये प्रोपोगेट करा, कारण जेव्हा तुम्ही पाणी देणार ना तेव्हा जर या पानांवर पाणी थांबलं तर अगदी हे पानं गळून जातील. जेव्हा मी पाणी देत होती किंवा पाणीचा स्प्रे करत होती दुसऱ्या कंटेनरमध्ये तेव्हा तुम्ही पाहिलेच असतील याचे काही पानं गळलेले होते. तर ही चूक तुम्ही टाळू शकतात. जर तुम्हाला पाणी देणं जमत नाही असेल वरून किंवा कळत नाही असेल तर तुम्ही बॉटम वॉटरिंग करू शकतात. एक कंटेनरमध्ये पाणी घ्या आणि तुमच्या कंटेनरला खालून छिद्र असणारच, तर ते 5 ते 10 मिनटं त्या कंटेनरमध्ये ठेवून द्या. तर हा खालून पाणी सोक करून घेईल आणि वरती पानांना पाणी लागणार नाही आणि ते गळणार नाही. अजून दुसरी एक टीप मी शेअर करेल. तुम्ही बघत असणार जी कटिंग ग्रो झालेली आहे त्याचे वरचे 2 पानं मी काढून टाकले आहे, कारण तिथून नवीन 2 शाखा किंवा ब्रांचेस निघतील. आता हे 20 दिवसांचं रिझल्ट आहे. अगदी एका पानाला 2-3 रोपं असे आले आहेत आणि मुळंसुद्धा आलेले आहेत. जे जेली बीन्सचे पानं आहेत त्यांना अजून रूट्स किंवा पप्स नाही आले आहे, पण त्यांनासुद्धा नक्की येतील, कारण ते अजून खराब नाही झाले आहे. जेव्हा पण तुम्ही प्रपोगेशन करणार, सकुलेंटचं करा किंवा दुसरं काहीतरी झाडाचं करा, थोडंसं धैर्य ठेवा, कारण यांना ग्रो व्हायला, यांची मुळा बनायला किंवा रोपं बनायला थोडा टाईम लागतो. आणि याचा मला रिझल्ट फक्त फरवरी-मार्चमध्ये मिळाला आहे. याच्या अदरवाईज मी मान्सूनमध्ये सुद्धा ट्राय केलं होतं, विंटरमध्ये ट्राय केलं होतं, पण मला एवढं बेस्ट रिझल्ट कधीच नाही मिळालं. आणि जे मी एअर प्रपोगेशन केलं होतं त्याचं रिझल्टसुद्धा आपण पाहू शकतो. किती छान पद्धतीने त्याच्यात छोटे प्लांट्स आले आहेत आणि मुळं आले आहेत. जे जेली बीन्सचे पानं होते ते नाही प्रपोगेट झाले, कारण असू शकतं त्यांच्यावर पाणी पडलं. या प्रपोगेशनच्या वरती मी माझे कुंड्या ठेवले आहे, ज्यांना करून मी पाणी टाकते आणि उन्हाच्या ह्याच्याने ते गळून गेले. पण बाकी बघू शकतात तुम्ही, सीडम ही बिलकुल हार्डी व्हेरायटी आहे, लो मेंटेनन्स आहे.
तुम्ही बिगनर जरी असणार तरी तुम्ही हे प्रपोगेट करू शकतात आणि हे वर्षानुवर्ष चालणारं वनस्पती आहे. तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकतात आणि जर तुम्हाला हे इंडोर ठेवायचं असेल तर बिलकुल ठेवू शकतात. पण लक्षात घ्या, जिथे इनडायरेक्ट लाईट होईल तिथेच तुम्ही हे ठेवू शकतात. आता या दोघी पद्धतींपैकी तुम्हाला एकही ट्राय नाही करायचं असेल तर तिसरी पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. जे तुमच्याकडे सकुलेंटचं रोप असेल आणि त्याची माती जर तुम्ही चांगली बनवली असेल तर त्या सकुलेंटचे पानं काढून त्याच कुंडीत तुम्ही ठेवून द्या. अगदी काहीच केअर करायची गरज नाही आहे. जे पाणी तुम्ही तुमच्या मेन झाडाला किंवा मेन प्लांटला टाकत असणार तेवढंच पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यातसुद्धा रिझल्ट मिळेल. जी चौथी पद्धत आहे ही तर एकदम सोपी आहे, म्हणजे तुम्हाला बघावंसुद्धा लागणार नाही. जे सकुलेंटचे पानं आहे ना ते पानं तोडून तुम्ही कुठल्याही झाडाच्या कुंडीत ठेवू शकता, जसं की एरिका पाम, स्नेक प्लांट, झिझी प्लांट, कुठलंही झाड XYZ जे तुमच्याकडे असेल ना त्याच्यात तुम्ही ठेवून द्या. मी एरिका पाम आणि हे माझं स्टारफिश स्नेक प्लांट आहे, याच्यातसुद्धा काही पानं ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकतात त्यांनासुद्धा छोटे छोटे रोपं आलेले आहेत आणि जे सीडमची व्हेरायटी मी तुम्हाला दाखवली ते सुद्धा प्रपोगेट झालेली आहे. तर तुम्ही कुठली मेथड किंवा पद्धत ट्राय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बनवायला काफ़ी मेहनत आणि टाईम लागतो. व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि पद्धत काहीतरी वेगळे वाटले असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमचे नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल. चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये.